जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा असते ज्याला लोक म्हणतात हे तुला कधीच जमणार नाही. तुमच्या समोरच्या चॅलेंजेसमध्ये कायम तुमच्यासोबत असणाऱ्या अभिनव नवभारतमध्ये मी सुप्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण GS3 या विषयाचा अभ्यास करत आहोत. राज्यसेवा मुख्यचा हा विषय आहे. मात्र त्याच्यामध्ये काही टॉपिक असे आहेत जे आपली पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीसाठी महत्त्वाचे आहेत. काही अडचणींमुळे मी इतके दिवस लेक्चर अपलोड नाही करू शकले, त्याबद्दल सॉरी. पण आजपासून जे आपण लेक्चर स्टार्ट करतोय तर ही सिरीज कंटिन्यू राहील आणि सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत GS3चा पूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. तर याच्यामध्ये आत्ता तरी आपण असेच टॉपिक घेतोय जे आपल्या प्रीच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहेत. जसं की लोकसंख्या हा टॉपिक असेल किंवा बेरोजगारी हा टॉपिक आहे. तर हे जे टॉपिक आहेत ते पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आपण पूर्व परीक्षेशी रिलेटेड असणारे टॉपिक सुरुवातीला घेतोय. याच्यामध्ये आज आपण लोकसंख्या हा टॉपिक पाहणार आहोत. लोकसंख्येमधला एक पॉइंट जो की थॉमस माल्थसचा लोकसंख्या विषयक सिद्धांत किंवा थॉमस माल्थसचा सापळा म्हणून ज्याला ओळखलं जातं तो टॉपिक आपण करणार आहोत, कारण याच्यावरती पूर्व परीक्षेला क्वेश्चन्स आलेले आहेत. ओके, आणि त्याचबरोबर मेन्सला सुद्धा क्वेश्चन्स आलेले आहेत. तर ही एक कन्सेप्ट आहे. बऱ्याचदा आपल्याला हे कुठे रेफरन्स बुकमध्ये पाहायला मिळत नाही, म्हणून हा टॉपिक आज आपण घेतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा थॉमस माल्थस जे आहेत तर ते एक समाजशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी लोकसंख्या वाढीबद्दल काही भाकीतं केली होती. ओके, तर त्यांचा एक ग्रंथ होता जो की 1798ला प्रकाशित झाला, अँड एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. ओके, तर या ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की लोकसंख्या जी आहे ती वेगाने वाढत असते, मात्र काही कारणांमुळे हा वेग कमी सुद्धा होतो, जसं की गर्भपात असेल, बालहत्या आहे, युद्ध, साथीचे आजार यांच्यामुळे लोकसंख्या कमी सुद्धा होते. पण त्याचबरोबर आणखी एक कारण लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याशी रिलेटेड असू शकतं आणि ते म्हणजे जर अन्नधान्याचं उत्पादनच वाढलं नाही तर अर्थातच लोकसंख्येचा वेग सुद्धा कमी होईल. मात्र माल्थसचा सापळा म्हणून जी कन्सेप्ट ओळखली जाते ती काय आहे एक्झॅक्टली, तर लोकसंख्या जशी वाढते तसं दरडोई उत्पन्न कमी होतं. ओके, याला आपण माल्थसचा सापळा म्हणतो, जो की आपण समजून घेणार आहे. पण मेन ज्या गोष्टीवरती माल्थसनी भर दिला होता ती गोष्ट ही होती की उदरनिर्वाहाची जी साधनं आहेत किंवा उत्पादन जे आहे, अन्नधान्याचं उत्पादन असेल तर या उत्पादनापेक्षा लोकसंख्या वाढीचा वेग हा नेहमीच जास्त असतो. ओके, आणि त्यांनी असं म्हटलंय की लोकसंख्या ही भूमितीय श्रेणीने वाढते तर उत्पादन हे गणितीय श्रेणीने वाढतं. मग आता लोकसंख्या भूमितीय श्रेणीने वाढते आणि उत्पादन गणितीय श्रेणीने वाढतं म्हणजे काय, तर लोकसंख्या जेव्हा वाढत असते तर ती या टप्प्यांमध्ये वाढते, म्हणजे 1चे 2 होतील, 2चे 4 होतील, 4चे 8 होतील, 8चे 16 होतील, अशा पद्धतीने. पण उत्पादन जे आहे ते 1चं 2, 2, 3, परत 4, 5 या टप्प्यांनी वाढत असतं. ओके, आणि एकूण 25 वर्ष झाल्यानंतर अशी परिस्थिती येते की अन्नधान्यापेक्षा लोकसंख्या ही दुप्पट वाढलेली असते. म्हणजेच अर्थात आता कोणत्याही व्यक्तीला जगायचं असेल तर अन्नधान्य ही एक महत्त्वाची मूलभूत गरज आहे. पण मग ज्या वेळेला अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा लोकसंख्या दुपटीने वाढत असेल तर अर्थात अशा वेळेला अन्नधान्याचं उत्पादन वाढत नाही आणि त्यामुळे मग परत लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होऊ शकतो. ओके, तर असं हे थॉमस माल्थसचं जे आहे ते सिद्धांत आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, तर थॉमस माल्थस जे आहेत त्यांनी जो सापळा सांगितला तो असा आहे. जनरली काय होतं तर लोकसंख्या वाढली तर दरडोई उत्पन्न कमी होतं. कशा पद्धतीने, म्हणजे आता आपण समजा एक उदाहरण घेतलं की एका घरात एक कुटुंब आहे आणि त्यांच्याकडे म्हणजे 1000 रुपये, आपण जस्ट एक्झाम्पल म्हणून घेऊयात, 1000 रुपये हे त्यांचं मासिक उत्पन्न आहे. ओके, त्या घरामध्ये आहेत 5 व्यक्ती. मग आपण दरडोई उत्पन्न ज्या वेळेला काढतो तर इथे प्रत्येकाच्या वाट्याला जास्त पैसे येतात. पण ज्या वेळेला या कुटुंबामधली संख्या वाढते, म्हणजे नवीन मुलं ज्या वेळेला या घरामध्ये जन्माला येतात त्यावेळेला मुलांची संख्या तर वाढते, समजा 2 आपण नवीन मुलं ऍड केली या फॅमिलीमध्ये, पण उत्पादन तर तेवढंच राहतंय, म्हणजे दरडोई उत्पन्न जे आहे ते कमी झालं, कारण आता प्रत्येकाच्या वाट्याला येणारं उत्पादन हे कमी असेल. ओके, अशा पद्धतीने. तर याला म्हटलं जातं माल्थसचा जो आहे तो सापळा. ओके, आणि उत्पन्न जर वाढलं तर राहणीमानाचा दर्जा वाढला पाहिजे, पण जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा याच्या अगदी उलट परिस्थिती निर्माण होते, कारण लोकसंख्या वाढते, उत्पादन वाढत नाही, त्यामुळे राहणीमानाचा दर्जा जो आहे तो खालावायला सुरुवात होते. ओके, तर हा आहे लोकसंख्या विषयक माल्थसचा सिद्धांत. तर असा प्रश्न येऊ शकतो की माल्थसचा लोकसंख्येचा जो सापळा आहे
तर त्याच्यामध्ये माल्थस एक्झॅक्टली काय म्हणतो, किंवा इथं जी 2 विधानं मी दिलेली आहेत, लोकसंख्या भूमितीय श्रेणीने वाढते आणि उत्पादन गणितीय श्रेणीने वाढतं, तर ही विधाने जी आहेत ती इंटरचेंज करून विचारली जाऊ शकतात. त्याच्याबरोबर थॉमस माल्थस जे आहेत तर त्यांच्या एसेचं किंवा त्या ग्रंथाचं नाव विचारलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. थॉमस माल्थसचा अभ्यास करताना आणखी एक शास्त्रज्ञ जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, आणि ते म्हणजे हार्वे लायबेन्स्टाईन. आता इकडे आपण पाहिलं होतं की थॉमस माल्थस काय म्हणतात की लोकसंख्या वाढल्यामुळे दरडोई उत्पन्न कमी होतं, बरोबर. पण हार्वे लायबेन्स्टाईन जे आहेत ते उलट म्हणतात. ते म्हणतात की दरडोई उत्पन्न कमी झालं तर लोकसंख्या वाढते. आता आपल्याला हे तरी लक्षात आलं की ज्यावेळेला लोकसंख्या वाढते तेव्हा दरडोई उत्पन्न कमी होते, कारण जे 1000 रुपये आपण 5 व्यक्तींमध्ये वाटतोय ते आपल्याला जास्त व्यक्तींमध्ये वाटावे लागले, म्हणजे दरडोई उत्पन्न कमी झालं. पण त्याच्या उलट परिणाम असा कसा होईल की दरडोई उत्पन्न कमी झालं म्हणून लोकसंख्या वाढली, हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर इथे येतो प्रश्न शिक्षणाचा. म्हणजे थोडक्यात उदाहरण घेतलं तर तुम्हाला ऊसतोड कामगार माहीत असतील, जे की टोळ्यांमध्ये राहतात, बरोबर. तर ऊसतोड कामगारांच्या मुलांची संख्या, त्यांचं जर आपण तसं पाहायला गेलं तर राहणीमानाचा दर्जा असेल किंवा उत्पन्न जे असेल दरडोई उत्पन्न, ते वेल एज्युकेटेड फॅमिलीपेक्षा थोडं कमी असेल, बरोबर. मात्र त्यांची जी अपत्य आहेत त्यांची संख्या जास्त असते ॲज कम्पेअर टू जर आपण सिटीमध्ये राहणारी फॅमिली पाहिली तर. ओके, मग इथे शिक्षणाचा अभाव हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. त्यामुळे ज्यावेळेला दरडोई उत्पन्न कमी होतं त्यावेळेला आरोग्यविषयक सोयीसुविधा पण कमी असतात. त्याचबरोबर लोकसंख्येबद्दल असेल किंवा अपत्यांच्या संख्येबद्दल असेल किंवा जी इतर साधनं आहेत कुटुंब नियोजनाशी रिलेटेड, तर याच्या बाबतीतली जागृती पण कमी होते. त्यामुळे दरडोई उत्पन्न कमी झालं की लोकसंख्या वाढते, असं हार्वे लायबेन्स्टाईन म्हणतात. तर लोकसंख्या विषयक थॉमस माल्थसचं मत आणि हार्वे लायबेन्स्टाईनचं मत याच्यामध्ये सुद्धा इंटरचेंज करून आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. ओके, तर लायबेन्स्टाईन जसं म्हणतात की दरडोई उत्पन्न कमी झालं की लोकसंख्या वाढते, हे आपल्याला समजलं. दरडोई उत्पन्न वाढलं की लोकसंख्या कमी कशी होते, तर अर्थात एखादी व्यक्तीचं दरडोई उत्पन्न वाढतं म्हणजे काय, तर ती व्यक्ती जास्त कमवते. इथे तिचं एज्युकेशन पण मॅटर करतं. ती व्यक्ती शिकली, शहरामध्ये गेली, तर अर्थात त्यांना कुटुंब नियोजनाची जी काही साधनं असतील ती माहिती होतात. त्याचबरोबर आरोग्यविषयक सोयीसुविधा त्यांना उपलब्ध होतात. एक जागृती त्यांच्यामध्ये असते आणि त्यामुळे मग ते जास्त जागृत असल्यामुळे त्यांच्याकडे अपत्यांची संख्या कमी असते, अशा पद्धतीने. ओके, मग हार्वे लायबेन्स्टाईननी एक त्रिसूत्री पण सांगितली, ती म्हणजे राहणीमानाचा दर्जा, जन्मदर आणि दरडोई उत्पन्न, या 3 गोष्टींचा वापर करून लोकसंख्येची वाढ कमी करता येऊ शकते, असं हार्वे लायबेन्स्टाईन यांना वाटतं. ओके, तर हे 2 महत्त्वाचे समाजशास्त्रज्ञ होते, असं आपण म्हणू शकतो की ज्यांनी लोकसंख्या विषयक त्यांचे काही सिद्धांत मांडले आणि जे आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ओके, तर हे पॉईंट्स लक्षात ठेवा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय लोकसंख्या धोरण पाहणार आहोत आणि अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर लोकसंख्या विषयक जी आकडेवारी आहे ती कशा पद्धतीने लक्षात ठेवायची त्याच्या ट्रिक्स पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथून पुढे लेक्चरमध्ये ब्रेक नाही पडणार, कंटिन्यू मी लेक्चर्स देईन, कारण लॉकडाऊनमुळे माझ्यासोबत माझे बुक्स नसल्यामुळे मी तुमच्यापर्यंत लेक्चर्स नाही घेऊन येऊ शकले, त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. तर एक क्वेश्चन आहे जो की राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेला आहे आणि तो तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल, तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. खालील पर्यायामधून माल्थसचा लोकसंख्येचा सापळा ज्याच्याशी संबंधित आहे तो पर्याय निवडा. पहिला पर्याय आहे लोकसंख्या वाढ आणि सकारात्मक नियंत्रण, लोकसंख्या वाढ आणि प्रतिबंधात्मक नियंत्रण, लोकसंख्या वाढ आणि विकास, आणि 4 लोकसंख्या वाढ आणि जनन क्षमता. तर मग दरडोई उत्पन्न असेल किंवा राहणीमानाचा दर्जा असेल, या सगळ्या गोष्टी कशाशी संबंधित आहेत हे तुम्हाला लगेच क्लिक झालं असेल. ओके, त्याच्यावरून तुम्ही याचा आन्सर देऊ शकता. तर तुमचं जे आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय लोकसंख्या धोरण अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि लवकरात लवकर तो पार्ट मी तुमच्यासोबत शेअर पण करेन. ओके, थँक्यू.